तर आत्ताचा तर आता चाललोय आपण कास पठारावर डायरेक्ट रोडवरनी रोडवरनी नाही ऐकून घ्या. आता आसगावात चाललोय आपण डायरेक्ट कुठं जळगाव कास रोडला. तर हे बघा पुढं तुला डॅशबोर्डच दिसते सगळं कुठं. तर आता चाललोय जळगावातनं पुढं आणि ड्रायव्हर आहेत आदित्य आणि मागं पण आदित्य म्हणजे फर्स्ट आदित्य सेकंड आदित्य. आणि आता लवकरच जाऊ आपण कास पठारावर हळूहळू. गाडीची मजा घ्या तुम्ही रस्त्यामधनं. सॉरी गाडीची मजा नका घेऊ, रस्त्याची मजा घ्या गाडीमधनं. मला आता आधीनं माझं डोळं उघडलं, ह्याच पोरानं डोळं उघडलं. आता आपण पोचलोय हायवेला आणि हे बघा हायवे जबरदस्त असा नजारा आहे पावसाचा. आणि हे बघा मध्ये कोणतरी आलंय लगेच. पुढे वाटलेला ऐसा नाही बोलले का. काय झालं तर चाललोय आता आपण आणि एक नंबर नजारा आहे पुढं रस्त्यावरनं. कारण पावसाळा झालाय चालू आता. जबरदस्त वायपर पण जोरात फिरवतोय. इथे एक सिग्नल लावलाय चौकात जावा म्हणून. तर आपली लाल परी पुढे चालू आहे आपली म्हणजे महामंडळाची. तर ही बघा लाल परी इकडे पुढे चालू आहे चालली आहे. लाल परीची कंडिशन लाल परी गतच आहे. तर साताऱ्यात पोहोचल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. सोनू काय म्हणतात बघा. काय नाही म्हणत बोला की. आरटीओची गाडी आली पुढे आरटीओची गाडी आली त्या पोराचं वय बारीक आहे. अरे हो बोलून लगेच काय बसतोय गावातल्या गावात हसतोय. तर आता पोचलोय आपण क्षेत्र माऊली मध्ये. तर हळूहळू चाललोय आता आपण. पुढं लालपरीनं पूर्ण रस्ता अडवलाय. माग इथं सफारी उभी आहे आणि इथं आपण हे वॅगनर मध्ये वॅगनर मध्ये नाही स्विफ्ट मध्ये स्विफ्ट मध्ये Desire. स्विफ्ट डिझायर. आणि हे सोनू आहेत मिस्त्री लय फाजील बोलतात मागणं. घराच्या काचा बिचा बसवायच्या हो घराच्या काचा बसवायच्या असतात त्यांना काय काम घेऊ नका. तर आता पोहोचलोय आपण क्षेत्र माऊली इथं आणि इथला ब्रिज आहे भरपूर जुना आहे हा ब्रिज. आणि इकडं क्षेत्र पडणारे पूल होते जे रिल्टर आले हे बघा इकडं. तर भरपूर असा जुना ब्रिज आहे हा इथला. तर ही आपली कृष्णा नदी होती माग. आता आलो आपण पुढं सातारच्या अलीकडं पोचणारे लवकर आपण बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथं. मग तिथनं दाखवतो तुम्हाला पुढं. चलो आपण पेट्रोल पंपावर. आपल्याला काय सीएनजी भेटला सीएनजी भरायचा होता पण सीएनजी काय राहिला नाही. तर आपण पेट्रोल भरूया. तर आता पोहोचलोय आपण बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथं आणि पुढे चाललोय हळूहळू. ट्रॅफिक भरपूर आहे पावसाळ्यामुळं. पाऊस पडतोय एकदम रिमझिम हळूहळू. बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथं. तर हा आहे तो ब्रिज बॉम्बे रेस्टॉरंटचा. हे बघू शकता तुम्ही ब्रिज. आणि आपल्याला जायचं कास रोडला फिरायला तिकडच. तर हळूहळू चाललोय. इकडचा बंद केलाय त्यांनी रस्ता. डायरेक्ट इकडून पुढे जायचं आणि टर्न मारून पलीकडे हात जायचं. इथनं मारायचं आपण यू टर्न आणि पलीकडे जायचं. पोहोचलो आपण आपल्या सातारा मध्ये. तर आता एकच लाईन चालू आहे. विषय असा आहे की एक पलीकडून लाईन चालू आहे आणि इकडून म्हणजे एकाच लाईन मधनं दोन्ही साईड चालू आहेत गाड्या यायच्या. कारण पलीकडं काम चालू आहे सातारमध्ये. अशा प्रकारे काम चालू आहे तुम्ही बघू शकता. इकडे पण काम चालू आहेत रस्त्याची सैनिक स्कूल साईडला. आणि इकडे इमारतीचं पण काम चालू आहे. जेडपीच्या इथं पोहोचलोय आपण. आणि इथं आपली मोठी जिल्हा मध्यवर्तीची बँक आहे. इथनच आपलं ऊसाची खतं वगैरे सगळी बिल येतात ऊसाची आपल्या जिल्हा मध्यवर्ती मधनच. इथंच बिल आपली येतात. तर साताराची जिल्हा मध्यवर्ती बँक. बघू आपण वरती गेलो तर भेळ करू मस्तपैकी. कांदा बिंदा चिरून जर चाकू कांदा घेऊन आला असतो घरनं तर लय भारी झालं असतं. सोन्याला भेळची लय गरज आहे आता. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे एकच लाईन चालू आहे आणि पलीकडे दिसते ना तिकडून येणारी निकडून जाणारी असं काम चालू आहे आता.
पावसामुळे भरपूर चिखल झालाय आणि पोचतोय म्हणजे. आणि इथनं खालनं अंडर टनल आहे म्हणजे अंडरग्राऊंड. तिथनं खालनं पण गाड्या जातात. आणि हे पलीकडं हा झेंडा आपला भगवा शान बान शान. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठा पुतळा आहे आपला. तर आता पोचलोय आपण पवई नाक्यावर. मी आदित्य पण काहीतरी बनवतोय व्हिडिओ कॉपी करतोय ते. आता आपल्याला जे ह्या साईडला इकडं वर त्या साईडला हे आपलं कास. तर साताऱ्यात आल्यानंतर पाऊस भरपूर कमी झाला आणि बरोबर आम्ही यायचं टायमिंग आणि पाऊस कमी व्हायचं टायमिंग एकदम जुळून आले. तर असू द्या. तर आपण आलो आता कास रोडला जायला आणि इकडं आपण चाललोय कास रोड साईडलाच. तर इकडं पण बरोबर भरपूर असं डेव्हलपमेंट झाले. तर आता पोहोचतोय आपण कास रोडला. तर दाखवतो तुम्हाला. आता ट्रॅफिक चालू आहे आणि इकडचं मला वाटतं साईडचं अतिक्रमण काढलेलं आहे इकडं सगळं. इकडे होतं दगडांचं अतिक्रमण. इकडं तर आपण राईट मारला की पोहोचलो आपण डायरेक्ट कास रोडला. ट्रॅफिक मुळे जरा लेट झालाय. तर चाललोय आता इथनं पुढं आपण. इकडं क्लायमेट बघा मित्रांनो एक नंबर असं झाले. क्लायमेट जबरदस्त असं. पैसे वसूल काय क्लायमेट आहे. इथं वाटतं डंपर पण पडलाय. जबरदस्त असं क्लायमेट इथं आलोय ते आपण. आणि एक नंबर. कचरा हा गाडीतच ठेवा. आणि घाटाची मजा आणि वरतून इथं पाऊस पडतोय. लगा एक नंबर वातावरण इकडं लय जब्बर. कारण भरपूर दिवसानंतर पावसाळ्यात आलोय. कारण पावसाळा 6 महिन्यातनच येतो त्यासाठी. तर एक नंबर क्लायमेट आहे. दुःख दिसते तुम्हाला बाहेर दाखवले. एक नंबर आहे असं क्लायमेट. बघा कसं आहे मित्रांनो. धुक्यात पूर्ण कास पठार आणि वरती जायला ही गडबड चालली आहे सगळ्या माणसांची. व्हिडिओ चांगली जबरदस्त. महाबळेश्वरला आल्यागत वाटतंय आपल्याला इकडं. एक नंबर असं क्लायमेट आहे मित्रांनो. जबरदस्त बघू शकता तुम्ही. तर इथं चाललंय जरा फोटोशूट आमचं. इथं हा पण आहे. गाडी इथं लावल्या आणि खालची गावं दिसतात पूर्णपणे. हे गाव दाखव की. कुठलं तेच की गाव. घर दाखव किती. एक नंबर अशी करत. कर की. लय जबरदस्त मित्रांनो क्लायमेट झालंय. लय खतरनाक. आणि गाड्या अशा येतात ना की असं वाटतं घरीच जायला नको. इथनच कुठेतरी दुसरीकडे अजून पुढे जाऊ. पण 500च्या पेट्रोल मध्ये एवढंच होणार आता. कुणी पेटवलंय ना तिथं काय. हा इथं दुःख हे सगळं. कुणी काय पेटवलेलं नाही. मला पण नक्कीच येणार कारण मी पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. हा पूर्ण घाटात. आणि आदित्य ड्रायव्हर आणि आधीची गाडी. आता आपण पोहोचतोय धुक्यामध्ये डायरेक्ट. आणि पुढे धुकच आहे पूर्ण. इथं ड्रिफ्ट मारू शकता तुम्ही गाडीची. हे बघा इथं. आणि सरळ खाली जाऊ शकता. आणि इथंच की जाऊन एक नंबर असं पूर्ण धुक आहे ह्या साईडला. इकडं पण धुक आहे. आता जोरात वार येत त्यामुळे लय खतरनाक हवा आहे त्या. इकडं मागं बघू शकता पूर्ण धुक्याचं पूर्ण वातावरण आहे. तिकडे खाली गेलो तुम्ही. तर बऱ्याच ठिकाणी इकडे स्टॉल पण आहेत खाण्याचं. कणसच सगळी कणसच खातात. जाऊ शकतो म्हणजे रस्ता पण गेला काय. मग तिकडे पुढे जाऊ ना आपण जरा. हे मोठं हॉटेल आहे इथं एक. इथं तुम्ही जेवू शकता आणि वरती असं येऊ शकता लगेच जेवण झाल्या. तर आता चाललोय जरा तिकडे डोंगरा साईडला पण वातावरण बघायला. एक नंबर असं क्लायमेट झालंय. पाणी पडते पुढं दिसते का पूर्ण धुक येत. आणलाय जरा इथं फोटो काढायचे होते. बघायला आणलाय. तर आता पलीकडे चाललोय आपण ह्या इथनं त्या टेकडीवर. इथं काय आहे की कचरा कचऱ्याची जरा जास्त शक्यता आहे. बसायला लागेल. छोटासा धबधबा भेटलाय. मिनी धबधबा. आपला मिनी ब्लॉक असतो तसाच मिनी धबधबा इथं.
हळू जावा हळू जावा. धबधबा आहे. इथं छोटासा धबधबा आहे आणि इथं सोनू आहे. दोन्ही एकत्र आले होते त्यांचं होते संगम. आपल्याला चला आता जाऊ तिथं जायचं आपल्याला टिकीट जर दर्शन करायला जाऊ दे. एक नंबर असं वार आहे इथं आणि आलोय. आता फिरून आल्यानंतर नी चाललोय गाडीकडं आणि पावसाचं वातावरण कमी आणि जास्त हवाच आहे तर आपण जाऊ तिकडं. गाडी चालू केल्यानंतर आलो जरा पुढं म्हणजे एक नंबर असा सातारा दिसत होता. आता आलोय आपण मित्रांनो धरणाकडं आणि इथे एक आता मस्त घसरली आणि इथं चाललोय पुढे धरणाकडं. हे बघ धरणाचं क्लायमेट एक नंबर असं इकडं. Maman dit travailler c'est bien, bien mieux qu'être mal accompagné. आता चाललोय आपण गाडीकडं आणि डॅम बघून झाल्यानंतर गाडीचे इंडिकेटर चालूच ठेवलेले कारण मागणं गाडी येतात आणि दुःखही त्यामुळं इथं कोणाच्या तर आजींची चप्पल राहिली आहे आणि आता गाडीकडे जाऊन बसलो. तर आता चाललो आपण खाली. कास पठार पूर्ण फिरलो कारण कास पठारापर्यंत आपण गेलो नाही तर आता आपण खाली चाललोय. फक्त वरचं क्लायमेट बघायला आलेलो. एक नंबर असं क्लायमेट आहे. यार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है, सैयारा तू तो. तर पाठीमागं बघितल्यानंतर कॅरावॅन होती इथं आणि जबरदस्त दिसत होती. त्यानंतर बरीच गर्दी होती इथं आणि पूर्ण क्लायमेट एक नंबर असं. इकडे या साईडला फुल गर्दी. इथं ड्रिफ्ट करत होते पूर्ण गाड्यांची. तर इथं वेरणा मारत होती गाडी. ड्रिफ्ट मस्तपैकी गोल गोल फिरत होती. गाडी फिरवताना बघितली मित्रांनो इथं गाड्या फिरवतात भरपूर. आपण पण घेऊन येऊ आपली फॉर्च्युनर लवकरच. पल के झपकता है आसमां, लाखों फरिश्तों की है तुझा वो पूछ. जबरदस्त असं वातावरण आहे. काय हो झालंय तिथं? सिलेंडर फुटलाय घरातला. सिलेंडर फुटलंय. तर आता आहे आपण सातारमध्ये आणि कास पठारावरनं येत होतो घाटातनं. तर इथं एक सिलेंडर फुटलाय घरगुती. इथं दिसू शकतो तुम्हाला. त्यामुळे मी वर चढून दाखवतो तुम्हाला. तर इथं घरगुती सिलेंडर होता ते फुटलाय पूर्णपणे आणि आम्ही आता कास पठारावरनं येत होतो. हे बघा पूर्ण घराची वाटच लागली आणि इथं आजी रडतात खाली. पूर्ण दुःखद घटना झाली अशी. तर भरपूर अशी गर्दी केलेली गॅस फुटल्यामुळं. तर ट्रॅफिक पण भरपूर झालेलं. त्यानंतर आपण गाडी काढली आणि तिथनं आलो निघून पुढं. तर आता हा व्लॉग इथंच एंड करूया. तर भरपूर उशीर झालाय आणि आपण चाललोय घरी. तर परत भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.